मंडळी, पुणे नाशिक रेल्वे मार्ग व्हावा ही मागणी गेल्या 20 ते 30 वर्षापासून केली जात आहे, पण हा रेल्वे मार्ग फक्त कागदावर फिरणारा प्रकल्प बनलाय। हा रेल्वे मार्ग होऊ नये म्हणून आज खोडदच्या जीएमआरडीचं दुर्बिणीचं कारण दिलं जातंय असंच म्हणावं लागेल। कारण 2022 मध्ये याच रेल्वेसाठी सरकारनं थेट जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे पैसे वाटले होते। मग पैसे वाटून झाल्यावर अचानक रेल्वे मंत्रालयाला या दुर्बिणीचा तांत्रिक अडथळा कसा काय आठवला? विशेष म्हणजे 1999 पासून ते 2017 पर्यंत 3 सर्वेक्षण झाली, त्यात कसलाही जीएमआरडीचा 1% अडथळा किंवा आक्षेप का नव्हता। आत्ताच का अडथळा ठरतोय तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय विवेक.com। हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून पहिल्यांदा 1997 ते 98 मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण झाले होते। त्या काळात पुण्यात ऑटोमोबाईल क्षेत्र पाय रोवत होते, तर नाशिकमध्ये सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत होता। यामुळे नाशिक पुणे रस्त्यावरचा ताण प्रचंड वाढला होता। हीच गरज ओळखून दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दिल्लीत रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने निवेदन देऊन दबावानं सर्वेक्षण करून भोसरी, चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर मार्गे नाशिक रोडला जोडणारा सुमारे 214 किलोमीटरचा सिंगल ब्रॉडगेज रेल्वे मार्ग कागदावर आकाराला आला। पण तेव्हा रेल्वेच्या वित्तीय समितीने त्यावर मोठा खोडा घातला। रेल्वे बोर्डाचा नियम असा असतो की कोणत्याही नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्यासाठी त्यातून मिळणारा आर्थिक परतावा किमान 14% अधिक असणं गरजेचं असतं। परंतु या पहिल्या सर्वेक्षणात हा परतावा मायनसमध्ये असल्याचं सांगितलं। यासोबतच पुणे आणि नाशिक दरम्यान असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा कापून रेल्वे मार्ग नेणं अत्यंत खर्चिक आणि अवघड काम आहे असं सांगून त्याची फाईल बंद केली। विशेष म्हणजे नारायणगाव मधील जीएमआरटी 1995 सालापासून तिथे कार्यरत आहे। तेव्हा या रेल्वे मार्गाला कोणताही अडथळा किंवा आक्षेप नव्हता। त्यानंतर पुन्हा 2008च्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली। तेव्हा मध्य रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाकडे सादर केलं। तेव्हा हा मार्ग आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याचं सांगत हा रेल्वे मार्ग थांबवला। तेव्हा या रेल्वे मार्गाला खोडद नारायणगाव मधील जीएमआरटीचा कोणताही अडथळा किंवा आक्षेप नव्हता। त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कृती समितीच्या दबावामुळे 2011-2012 मध्ये मध्य रेल्वेने पुन्हा एकदा या मार्गाचे सुधारित सर्वेक्षण केलं। पण तेव्हा रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं की 265 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी लागणारा खर्च प्रचंड आहे। तर त्या तुलनेत पुणे ते नाशिक हे रस्त्याचा थेट अंतर 202 किलोमीटर आहे। रेल्वेचे अंतर रस्त्यापेक्षा 63 किलोमीटरपेक्षा जास्त होत असल्यानं प्रवासी रेल्वेऐवजी रस्त्यानं जाणं पसंत करतील। त्यामुळे रेल्वेचं तिकीट विकलं जाणार नाही। तसेच घाटांचे आव्हानात्मक काम आणि प्रचंड खर्च पाहता रेल्वेने हा अहवाल फेटाळला। विशेष म्हणजे या सर्वेक्षणामध्ये नारायणगावच्या जीएमआरटीच्या प्रयोगशाळेचा 1% अडथळा किंवा आक्षेप नव्हता। पुढे 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारची महारेलची स्थापना झाली। तांत्रिक सर्वेक्षण करून 2020 मध्ये जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या नवीन सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली, तेव्हा हा प्रकल्प केवळ कागदावर नव्हता, तर सरकारनं 2022 मध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे वाटत जमिनी ताब्यात घेतल्या आणि प्रकल्पाचे काम आता प्रत्यक्ष सुरू होणार असं वाटत असतानाच अचानक या प्रकल्पाला कोणीतरी खोडा घातला। रेल्वे मंत्रालयाकडून जीएमआरटीच्या तांत्रिक हरकतीचा मुद्दा पुढे करण्यात आला। खोडद येथील जीएमआरटी ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातल्या मोजक्या संवेदनशील रेडिओ दुर्बिणीपैकी एक आहे। ती अंतराळातील अतिसूक्ष्म रेडिओ लहरी पकडते। 2020 मध्ये जेव्हा हा मार्ग ताशी 200 किलोमीटर वेग सेमी हायस्पीड रेल्वे म्हणून प्रस्तावित झाला, तेव्हा रेल्वेच्या आधुनिक सिग्नल यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होणार होत्या, ज्या जीएमआरटीच्या अँटेनाच्या कामात अडथळा आणू शकतात असा तांत्रिक अहवाल वैज्ञानिक संस्थेने दिला आणि हा प्रकल्प बंद पडला। पण प्रश्न हा येतोय, 2017 नंतर सरकारनं प्रत्यक्ष जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे मोबदले वाटेपर्यंत रेल्वे मंत्रालय कुठे होते? हा एक अत्यंत मोठा आणि संशयास्पद प्रश्न आहे। तर मंडळी, 30 वर्षांनंतरही पुणे नाशिक थेट रेल्वे प्रवासाचं स्वप्न केवळ एका तांत्रिक कारणापोटी कागदावर मिटून टाकलं गेलं, हे या संपूर्ण प्रवासाचं अत्यंत दुर्दैवी आणि कटू सत्य आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या विवेक.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।